नाशिक महानगरपालिकेतील विविध जलशुद्धीकरण केंद्र व बूस्टर पंपिंग स्टेशन आणि नाशिक स्मार्ट सिटी कंपनी येथे विविध विकास कामे करणे चालू आहे। त्यानुसार नाशिक स्मार्ट सिटी कंपनी यांनी मनपाचे विविध जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन व्हॅल्व्स व फ्लो मीटर्स बसवण्याच्या कामाकरिता शटडाऊनची मागणी केली। सदर कामे करण्याकरिता शनिवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आले होते। त्यामुळे मनपामार्फत काही देखभाल दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली होती। जुना गंगापूर रोड येथे पंपिंग स्टेशनचे काम हाती घेतले असताना रविवारी सकाळी 5:30 वाजेपर्यंत सदर काम पूर्ण करण्यात आले, परंतु रविवारी सकाळी 9 वाजता सदर ठिकाणी पाईपलाईनला गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले। पाईपलाईनमधील हवेमुळे एअर व्हॅल्व्ह बंद होऊन पाईपलाईनमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले, परंतु सदर काम मोठ्या स्वरूपाचे असल्याने रविवारी करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी झाले होते। सोमवारी पुनश्च गंगापूर धरणाचे पंपिंग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व सायंकाळी 4 वाजता सदर पाईपलाईनमधील पाण्याचा प्रवाह नियंत्रणात आणून काम सुरू केले असता रात्री 11 वाजेपर्यंत काम पूर्ण करण्यात आले। सर्व जलशुद्धीकरण केंद्राचा आढावा घेतला व गंगापूर येथील पंपिंग बंद करण्यात आले असता निलगिरी बाग शुद्धीकरण केंद्र येथे पाईपलाईनचा फ्लो कमी झाल्याने सर्व अभियंत्यांना पंचवटी नाशिक पश्चिम एअर व्हॅल्व्ह तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या। 4 वाजता पुनश्च एअर व्हॅल्व्ह तपासणीच्या सूचना देण्यात आलेल्या असून गोदावरी नदीवरील पुलावर नव्याने एअर व्हॅल्व्ह टाकण्याची कार्यवाही युद्धपातळीवर चालू आहे। सद्यस्थितीत सर्व जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला असून निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर सदर काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल। सदर बाबतीत 2-3 दिवसात नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली। लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, तरी शहरातील सर्व नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन व नम्र विनंती सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांच्या वतीने करण्यात आली। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।